नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भाजप यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये टिंबटिंब जागा जिंकून पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळवलेलं आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, 292 जागा या ठिकाणी जिंकून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 2024च्या 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी बहुमत पूर्ण मिळवलेले आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 77व्या जागतिक आरोग्य संमेलनामध्ये समिती ए कमिटी ए चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अपूर्वा चंद्र असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 77 क्रमांकाच्या जागतिक आरोग्य संमेलनामध्ये समिती ए चे या ठिकाणी चेअरमॅन पद या ठिकाणी किंवा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? एका ऑर्गनायझेशनचं नाव घेण्यात आलं आहे, जागतिक आरोग्य संमेलन. तर हे जे काही या ठिकाणी WHO आहे याचं हे समिट आहे. WHO फुल फॉर्म काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था. याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की WHO ची स्थापना झाली 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत तेद्रोस ॲधनॉम. उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन. मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि टोटल सदस्य देश आहेत 194. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. लोकपालचे नवीन सचिव म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रदीप कुमार त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रदीप कुमार त्रिपाठी यांना या ठिकाणी लोकपालचे सचिव म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. लगेच आपण काय करूया? नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. रेल्वे बोर्डाचे नवीन सचिव बनले आहेत अरुणा नायर. भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट बनलेले आहेत विनीत मॅकार्टी. सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनले आहेत दलजीत सिंग चौधरी. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत नीना सिंग. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले आहेत डेनिस फ्रान्सिस. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जीचे महासंचालक बनले आहेत मोहम्मद रिहान. स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक ॲडवायझरीचे अध्यक्ष बनले आहेत मल्लिका नड्डा. जागतिक पशु आरोग्य संघटनेचे महासंचालक बनले आहेत इमॅन्युएल सोबेरन. इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्चचे संचालक बनले आहेत चंद्रशेखर गौरीनाथ कराडकर. दीनदयाल बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष बनले आहेत सुशील कुमार. आणि लोकपालचे सचिव बनले आहेत प्रदीप कुमार त्रिपाठी. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. टिंबटिंबच्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या टीमने अग्नी बचाव सहाय्यक ड्रोन विकसित केलेला आहे. साधी गोष्ट आहे, फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलं असेल. या ठिकाणी प्रश्नात काय आहे? अग्नी बचाव सहाय्यक ड्रोन विकसित केला आहे, डेव्हलप केला आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IIT धारवाडच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांच्या टीमने अग्नी बचाव सहाय्यक ड्रोन या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे, लगेच आपण या ठिकाणी वेगवेगळ्या IITचे जे काही महत्त्वाचे या ठिकाणी करार झालेले असतील त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की IIT मद्रासने सौर ऊर्जेचा वापर करून समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार केलेला आहे. दुसरा पॉईंट लिहून घ्या. IIT गुवाहाटीच्या संशोधकांनी गुडघ्याच्या एक्सरेसाठी AI आधारित मॉडेल विकसित केलं आहे. तिसरा पॉईंट लिहून घ्या. IIT मद्रास विविधतेला चालना देण्याच्या उद्देशाने क्रीडा कोटाला या ठिकाणी त्या कॅम्पसमध्ये प्रस्तावित केलेला आहे. त्यानंतर IIT कानपूरने क्लाउड सीडिंगसाठी चाचणी उड्डाण यशस्वीरित्या केलेलं आहे. त्यानंतर भारत आणि टांझानिया दरम्यान IIT मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झाला आहे. त्यानंतर भारत आणि अबुधाबी दरम्यान IIT दिल्ली कॅम्पस या ठिकाणी स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे. त्यानंतर रिलायन्स जिओ आणि IIT बॉम्बे भारत GPT लॉन्च करण्यासाठी सहकार्य करत आहेत. आणि एरोस्पेसला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एअरबसने IIT कानपूर सोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. व्याघ्र अभयारण्यामध्ये
भारतातील पहिले बायोस्फिअर टिंबटिंबमध्ये तयार करण्यात आलेलं आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजाजी राष्ट्रीय उद्यान. मला फक्त कमेंट करून सांगा, हे जे काही राजाजी नॅशनल पार्क आहे, राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे, कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? एक पॉइंट लिहून घ्या. जयधार गुप्ता आणि विजय धस्माना व्याघ्र प्रकल्पामध्ये भारतातील पहिले जैव क्षेत्र तयार करण्याच्या प्रकल्पावरती काम करीत आहे. या ठिकाणी वाघांबद्दल बोलण्यात आलं, तर काही महत्त्वाच्या गोष्टी ते लिहून घ्या. जसं की या ठिकाणी मला अजून एक कमेंट करून सांगा, इंटरनॅशनल टायगर डे कधी असतो? या ठिकाणी प्रोजेक्ट टायगरला सुरुवात झाली होती 1973 मध्ये. हे जे काही टायगर रिझर्व्ह आहेत ते जवळपास 75,000 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त एरियावरती या ठिकाणी पसरलेले आहेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 3,000पेक्षा जास्त या ठिकाणी टायगर आहेत आपल्या या ठिकाणी एकूण 53 टायगर रिझर्व्हमध्ये मिळून. टोटल या ठिकाणी वर्ल्डमध्ये जे काही टायगरची पॉप्युलेशन आहे त्याच्यापैकी 70% जे काही टायगर आहेत ते आपल्या प्यारा भारतामध्ये आहेत. 2006 मध्ये जे काही वाघांची गणना करण्यात आली होती त्याच्यानुसार वाघांची संख्या होती 1411. 2010 मध्ये झाली 1706, 14 मध्ये झाली 2226, 18 मध्ये झाली 2967 आणि 2022 मध्ये जे काही टायगर पॉप्युलेशनचं जे काही सेन्सस झालं त्याच्यामध्ये वाघांची संख्या सांगण्यात आली आहे 3682. हे झालं वाघांच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी जे काही सिंह असतात त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर 1990 मध्ये सिंहांची संख्या होती 284. ती आता कंटिन्युअसली या ठिकाणी इन्क्रीज होऊन 2020 मध्ये जेव्हा सिंहांची या ठिकाणी सेन्सस करण्यात आलं होतं तेव्हा सिंहांची संख्या आहे 674. ठीक आहे. आता या ठिकाणी अजून 2 प्रश्नाची मला उत्तर द्या. असं कोणतं राज्य आहे ज्या ठिकाणी वाघांची संख्या सर्वाधिक आहे आणि असं कोणतं राज्य आहे ज्या ठिकाणी सिंहांची संख्या सर्वाधिक आहे? ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणते राज्य सरकार वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा जागतिक बँक अनुदानित प्रकल्प सुरू करणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, HR. हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा राज्य सरकार वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा जागतिक बँक अनुदानित प्रकल्प सुरू करणार आहे. हरियाणाबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1966ला. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या, अनागपूर आणि ओत्तू बॅरेज. पुढचा प्रश्न क्रमांक 6. जागतिक पर्यावरण दिवस 2024 निमित्त एक पेड़ माँ के नाम नावाचं कॅम्पेन मोहीम सुरू करण्यासाठी पंतप्रधानांनी दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचं झाड या ठिकाणी लावलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पीपल्स ट्री. पिंपळाचे झाड या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आपल्या प्यारा या ठिकाणी पंतप्रधानांकडून. कुठे? तर या ठिकाणी दिल्लीमध्ये. काय नाव आहे कॅम्पेनचं? तर एक पेड़ माँ के नाम. कशानिमित्त? जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त. कधी असतो? तर दरवर्षी 5 जूनला. या ठिकाणी हे झाड जे काय लावण्यात आलं त्याच्या मागचं कारण काय आहे? लिहून घ्या. पृथ्वी अधिक चांगली बनवण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी देशवासियांना वनव्याप्ती वाढवण्याचे आवाहन केले या ठिकाणी पिंपळाचे झाड लावून. जर तुम्हाला असं विचारलं जागतिक पर्यावरण दिवस 5 जूनला असतो त्या दिवसाची थीम काय 2024 साठी? लिहून घ्या. लँड रिस्टोरेशन, डिसर्टिफिकेशन म्हणजेच डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलन्स अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. पुढचा प्रश्न क्रमांक 7. कोणती कंपनी जगातील पहिला इलेक्ट्रिक वाहन बॅटरी पासपोर्ट लॉन्च करत आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वोल्वो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट वोल्वो कार्सद्वारे लॉन्च केला जाईल जो त्याच्या प्रमुख EX90 SUV साठी कच्चा माल, घटक, पुनर्वापर केलेले साहित्य आणि कार्बन फूटप्रिंटची या ठिकाणी उत्पत्ती नोंदवणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? दोन्हीही दिवस पर्याय क्रमांक ए, आजच्या दिवशी 8 जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस म्हणून आपण साजरा करत असतो आजच्या दिवशी. दोन्ही गोष्टीबद्दल 2 पॉइंट लिहून घ्या. या ठिकाणी सुरुवातीला ब्रेन ट्यूमर बद्दल लिहून घ्या. ब्रेन ट्यूमर बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जग एकत्रितपणे येतं आणि हा दिवस साजरा करतं 8 जूनला.
2024ची थीम आहे ब्रेन हेल्थ अँड प्रिव्हेन्शन. अशा प्रकारे दुसरा दिवस आहे जागतिक महासागर दिवस म्हणजेच वर्ल्ड ओशियन डे. हा सुद्धा असतो 8 जूनला. 2008 सालपासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरित्या पाळण्याचे ठरवलेले आहे आणि 2024ची थीम आहे अवेकन न्यू डेप्थ्स. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 9. माहिती सोसायटी फोरम उच्चस्तरीय कार्यक्रम 2024 वरती जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्वित्झर्लंड. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी, माहिती सोसायटी फोरम उच्चस्तरीय कार्यक्रम 2024 वरती ही जी काही वर्ल्ड समिट होती, जागतिक शिखर परिषद होती, ती आयोजित करण्यात आली होती स्वित्झर्लंड या ठिकाणी. स्वित्झर्लंडमध्ये पर्टिक्युलरली कोठे? तर जेनेवा या ठिकाणी. पुढचा प्रश्न, त्या अगोदर स्वित्झर्लंड बद्दल आपण 3 गोष्टी जाणून घेऊया. अध्यक्ष आहेत इग्नाझिओ कॅसिस, राजधानी आहे बेर्न आणि चलन वापरलं जातं स्विस फ्रँक. पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच कोणत्या देशाने पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता दिलेली आहे? ऑफिशियली अप्रुव्हल दिलेलं आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्लोवेनिया या देशाने पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता दिलेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. स्लोवेनियन संसदेने एका महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. यापूर्वी स्पेन, आयर्लंड आणि नॉर्वेनेही पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता दिली होती. 27 EU सदस्यांपैकी स्वीडन, सायप्रस, हंगेरी, झेक प्रजासत्ताक, पोलंड, स्लोवाकिया, रोमानिया आणि बल्गेरिया यांनी पॅलेस्टाईनला आधीच या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या देशामध्ये अलीकडेच KASA कासा स्पेस एजन्सी लॉन्च केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कासा फुल फॉर्म काय? कोरिया एरोस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांच्या एरोस्पेस क्षेत्रातील धोरण आणि औद्योगिक विकासाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी ही कासा नावाची स्पेस एजन्सी लॉन्च केलेली आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 12. परराष्ट्र मंत्रालयाने हर्ष कुमार जैन यांची कोणत्या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, फिलिपियन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट ही जी काही मेहनत आम्ही सुरू केलेली आहे किंवा घेत आहोत मराठी भाषेमध्ये, ही कशी वाटते नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 2 जून, 4 जून, 5 जून की 8 जून? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन
आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?